नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील जिल्हा परिषद प्रशाला कवठा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अतिशय उत्साहात सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत। पहिली ते 8वी पर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे। मला वाटतं नांदेड शहरातच नाही तर महाराष्ट्रामध्ये 75% ह्या जिल्हा परिषद शाळा जवळपास बंद होत आलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहतायत आपण 8वी पर्यंत विद्यार्थी आहेत। तर या ठिकाणी 190 म्हणजे जवळपास 100 ते 200च्या जवळजवळ या ठिकाणी विद्यार्थी आहेत। हे खरोखर या ठिकाणी या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अतिशय उत्साहात या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती देखील साजरी होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो। काय नाव दिदी आपलं? माझे नाव आस्था पवन माने। काय सांगणार सावित्रीबाई फुले विषयी? आमच्या शाळेत दरवेळेस सावित्रीबाई फुले पूजन जयंती साजरी होती। आमच्या शाळेतील सगळे विद्यार्थी सहभागी होतात भाषण म्हणणे। आमच्या शाळेची गुणवत्ता खूप छान आहे। सावित्रीबाई फुले जयंतीविषयी सगळ्यांनी वेशभूषा, भाषणं, गीत वगैरे सादर करत आहेत। आम्हाला आमच्या शाळेचा खूप अभिमान आहे। सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि आज जिथं पाहिलं तिथं स्त्रीच उभा आहेत। स्त्रींची संख्या जास्त आहे। आमच्या शाळेत खूप छान गुणवंत आहे। मी 7वीत शिकते। काल परवा आम्ही टायनी एंजल स्कूलमध्ये गेलतो। विज्ञान प्रदर्शन होतं, तिथं आम्ही आमच्या शाळेचं नाव रोशन करून आलं आणि आमचे जे बहीण भाऊ ते आहेत ते ह्या शाळेतून दुसऱ्या शाळेत आमच्या शाळेचं नाव रोशन करत आहेत। आम्हाला आमच्या शाळेचा खूप अभिमान वाटते। आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम होतात। दरवेळेस विज्ञान प्रदर्शन आमच्या शाळेत ठेवला जातो, त्याच्यात खूप विद्यार्थी भाग घेत नवीन प्रकारे कला तेन करतात। दीदी, मला असा प्रश्न होता या ठिकाणी की आपण मराठी मीडियममध्ये आहात, तर आपल्या आईवडिलांनी आपला इंग्लिश मीडियममध्ये नाही टाकलं किंवा आपल्याला इंग्लिश मीडियममध्ये जावं असं वाटत नाही का? कारण बरेच जण आपण पाहतात वेशभूषा असेल, गाडी असेल, ते इंग्लिश मीडियमची विन असेल, वेगळा टाईटपणा असेल, ही इंग्लिश मीडियमचा असतो आणि ते पाहिल्यानंतर कुणालाही वाटतं की आपण इंग्लिश मीडियममध्ये जावं, तर आपल्याला वाटलं नाही का असं? आम्हाला नाही असं वाटलं, कारण ह्या शाळेत इतक्या सुविधा आपल्याला शासन सुविधा ते देतो, तर त्या शाळेत इंग्लिश मीडियममध्ये जायची गरजच नाही पडली आम्हाला। ह्या शाळेतून किती जण मोठे डॉक्टर, ऑफिसर, ICP, इंजिनियर असे झालेले आहेत, तर आम्हाला ह्या इंग्लिश मीडियममध्ये जावं असं नाही वाटलं आम्हाला। ह्या शाळेत इतक्या सुविधा भेटतात, हेच आम्हाला इंग्लिश मीडियममध्ये जायची गरज नाही पडली, म्हणून आम्ही ह्या शाळेत शिकलो। गावातील देखील काही नागरिक या ठिकाणी होते, सहज या ठिकाणी नागरिक होते, म्हणून त्यांच्याशी देखील चर्चा करतात। कारण कोणतीही गोष्ट शाळेविषयी हे बोला, शाळेविषयी ते बोला किंवा पूर्वतयारीत नसून हा कार्यक्रम अचानक ठरलेला आहे, तेव्हा या ठिकाणी जे बी आपल्या या ठिकाणी गावकरी भेटतील त्यांच्याशी आपण चर्चा। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या या जुन्या कवठा गावामधील जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये नूतनीकरण म्हणून या ठिकाणी काही वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत आणि या शाळेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या नवीन काळामध्ये शहराच्या ठिकाणी शाळा वसलेली असून या ठिकाणी सर्व शाळा जिल्हा परिषद शाळा बंद होत असतानासुद्धा आमच्या गावातील शाळेची पटसंख्या 190च्या जवळपास गावातील आमच्या पटसंख्या आहे आणि ही खूप आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आमच्या शाळेतील मुख्याध्यापक शिंदे सर आणि तसेच आमचे सहकारी मित्र आमचे बकवार सर तसेच सर्व शाळेतील शिक्षकवृंद यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शाळेमध्ये शिकवत असतात आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे। शाळेमधून विशेष बाब सांगायचे म्हणलं तर आमच्या शाळेतील जे विद्यार्थिनी आहे MBBS या मुंबई या ठिकाणी एक विद्यार्थिनी आमच्या गावातून लागलेली आहे आणि असेच विद्यार्थी घडत राहतील असं ग्वाही आम्हाला शिंदे सर यांनी दिलेले आहे, शाळेचे मुख्याध्यापक, आणि तसेच आमचे मित्र बकवार सर यांनी सुद्धा आम्हाला सांगलेलं आहे की सर शाळेमध्ये तुम्ही येऊन बघत जा विद्यार्थी कसे आहेत काय नाही, आणि आम्ही वारंवार शाळेमध्ये जात असतो, विद्यार्थ्यांची भेट घेत असतो। अतिशय हुशार विद्यार्थी आहेत शाळेमध्ये आणि गुणवत्तासुद्धा या ठिकाणी अतिशय चांगली आहे।
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण आज विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या ठिकाणी बरेचसे पालक आहेत विद्यार्थ्यांचे, त्यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यानंतर या ठिकाणी या शाळेचे माजी विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत. माजी गट शिक्षण अधिकारी नंदकुमारजी काकडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू. नंदकुमार काकडे या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि माजी गट शिक्षण अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. कारण या शाळेमध्ये या आम्हाला घडवलं तीच प्रथा आतापर्यंत आहे. सगळा स्टाफ पूर्ण फुलफिल असल्यामुळं सगळ्या शिक्षकांचे योगदान सहकार्य शाळेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर केंद्रप्रमुख साहेब असतील, त्यानंतर आमचे शालेय समितीचे काळेसाहेब असतील, या सर्वांच्या सहकार्यानं शाळेचं वातावरण अगदी व्यवस्थितपणे सगळ्या सोयीसुविधा चालू आहेत. आणि काही अडीअडचणी असल्या तर आम्ही आमच्या बैठकीमध्ये त्या सोडवण्याचा हमखास प्रयत्न करू. पहिल्यांदा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी प्रल्हाद दत्तराम काळे, शालेय समितीचा अध्यक्ष आहे आणि गेली 2017 पासून मी या अध्यक्षपदावर आहे. या शाळेमध्ये भरपूर आधीही बदल होते आणि त्यानंतर आमच्याकडे ही संधी दिली गावकऱ्यांनी, लोकांनी. त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा या शाळेचा विकास करण्याची संधी मिळाली. आम्ही सगळ्यांचे या ठिकाणी आभारी आहोत. आणि आता याचा स्टॉप चांगला आहे. आधी पण शिक्षक वर्ग सगळे अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांना शिकवायचे. सगळं काही ठीक चाललेलं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सगळ्या लोकांचा या ठिकाणी काय म्हणतात ते विकासाला पाठिंबा आहे. आणि सगळे लोक या ठिकाणी येऊन त्यांच्या काही अडी अडचणी असतील तर आमच्याकडे सांगतात आणि आम्ही तो बदल घडवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात अगोदर आज क्रांतीज्योती आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी वंदन करून सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि बंधू भगिनींना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुना कोठा या शाळेविषयी आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हादजी काळे साहेब आणि या शाळेचे माजी विद्यार्थी आमचे माजी गट शिक्षणाधिकारी काकडे साहेब यांनी या शाळेबद्दल जे उद्गार काढलेले आहेत ते खरोखरच सत्य आहेत. या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेच्या केलेलं आहे आणि या शाळेमध्ये आजच्या घडीला एवढी शहराजवळची शाळा असून सुद्धा 200 पटसंख्या असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या शाळेतील शिक्षक करत असतात. यांच्यासाठी सहकार्य हे गावाचं महत्त्वाचं असते. आणि आता सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष साहेबांचा मानस आहे की शहराजवळची शाळा असून सुद्धा एवढे आपला विद्यार्थी टिकवण्यासाठी या ठिकाणी आम्ही जूनपासून सेमी माध्यम इंग्रजी या ठिकाणी सुरू करणार आहेत. आणि यांच्यासाठी पूर्ण गावाचं सहकार्य आणि प्रशासनाचं सहकार्य आम्हाला लाभत आहे. आणि नक्कीच जूनपासून या विद्यार्थी 8व्या वर्गामध्ये आपल्याकडं पटसंख्या वाढवण्यासाठी या ठिकाणी स्वतः शालेय व्यवस्थापन समिती सहकार्य करते आणि त्यामुळेच ह्या शाळेची गुणवत्ता शहराजवळ सुद्धा असून टिकून आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठा जुना ही आमची 8वीपर्यंतची शाळा आहे. त्या ठिकाणी आज स्त्रियांच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाची ज्योत पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका की ज्यांच्यामुळे आज समस्त स्त्रियांची मान अभिमानानं उंचावत आहे. आम्ही ह्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज आमच्या शाळेमध्ये आपण पाहत आहात ह्या चिमुकल्या छोट्या छोट्या ज्ञानज्योती सावित्रीबाईच्या वेशभूषेमध्ये ह्या ठिकाणी त्यांच्या कार्यांचा आपल्या वेगवेगळ्या अभिनयातून, वेगवेगळ्या बोलण्यामधून त्यांनी आपला परिचय करून देत आहे. आणि सावित्रीबाई आणि महात्मा फुलेमुळे खरं तर समस्त स्त्रियांचं जीवन प्रकाशानं उजळून गेलेलं आहे. अंधकार, रूढी, परंपरा ह्या सर्व गटारातून बाहेर पाडण्याचं कार्य ह्या महान ज्योतीनं केलेलं आहे. म्हणून आज आम्ही समस्त स्त्री आजचा जो काही दिवस आहे आमच्यासाठी खूप उत्साहाचा, आनंदाचा दिवस आहे. आणि ह्या दिवसाचं सुदिन सौभाग्य आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री, सामाजिक शास्त्र असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, संशोधनात्मक असो, प्रत्येक ठिकाणी स्त्री अग्रेसर आहे आणि याचं सर्व श्रेय सावित्रीबाई फुलेंना जाते. त्यासाठी आज आमच्यासाठी हा खूप दिवस आनंदाचा आहे, मोलाचा आहे. या शाळेचे प्रिन्सिपल गोविंद मारुती शिंदे सर देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. सांगा सर, काय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्त्री शिक्षणाचा धडा दिला, सुरुवात केली. त्यांच्यामुळंच स्त्री शिकू शकल्या, म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत गेल्या. सर, किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे? आमच्या शाळेमध्ये 189 विद्यार्थी आहेत
पूर्ण तुकड्या किती आहेत वर्ग? वर्ग तुकडे 1 ते 8 आहेत. 1 ते 8 आहेत. 1ली ते 8वीपर्यंत. पहिले त्या शाळेमध्ये आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि हे कार्यक्रमाचं नियोजन आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि यांनी खूप हिरिरीनं भाग घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे आणि असे सर्व आमचा स्टाफ जे आहे सगळं गुणवंत स्टाफ आहे, मेहनत करणारे आहेत आणि सर्व म्हणजे विद्यार्थ्याशी एकरूप आपल्या लेकरासारखं त्यांना प्रेम देऊन आमची या शाळेची गुणवत्ता वाढलेली आहे. एक जिल्हा परिषदच्या शाळा म्हणलं तर गळती लागलेली आहे, परंतु शहरातली शाळा असूनसुद्धा आमच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास 190 विद्यार्थी असून आणि ते एकदम दररोज उपस्थितीसुद्धा तेवढी भरपूर असते. जिल्हा परिषद प्रशाला जुना कवठा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शाळेचे जे शिक्षक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत. काय सांगणार सगळ्या शाळेत? बोला. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आलेले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला आहे. त्यांनी पुण्यातून आपली पहिली मुलींची शाळा ओपन करून त्या ठिकाणी स्त्रियांना शिक्षण दिलेलं आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर निघायचं नव्हतं, खूप बंदी होती, सती जाण्याच्या प्रती होत्या, त्या सगळ्या प्रती मोडून त्यांनी शिक्षणाची ज्योत लावलेली आहे आणि तेव्हापासून स्त्रीला मुक्त करण्यात आलेलं आहे. त्यांनीच शिक्षणासाठी मुक्ती दिलेली आहे आणि अशा प्रकारे स्त्रियांनी आज शिक्षण घेऊन आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अग्रेसर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजेच आपल्या देशाची प्रथम नागरिकसुद्धा स्त्रीच आहेत, राष्ट्रपती. तर अशा प्रकारे स्त्रियांना खूप चांगलं प्राधान्य मिळालेलं आहे आणि त्याचं खरं कारण म्हणजे खरी ज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी स्त्री शिक्षणाची जी ज्योत लावलेली आहे ती अविरत चालू राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सावित्रीबाई फुले यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी खरंच स्त्रियांचं उद्धार केलेला आहे, स्त्रीचा उद्धार केलेला आहे. स्त्री शिक्षणाचे जनक आहेत आणि त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांना ज्योतिबा फुले यांनी साथ दिलेली आहे. या दोघांचे आम्ही खूप धन्यवाद देतो, धन्यवाद म्हणतो आणि मी या ठिकाणी थांबतो. नक्कीच या शाळेमध्ये यानंतर सेमी देखील क्लासेस या ठिकाणी चालू होणार आहेत आणि या ठिकाणी आज 200 जरी पटसंख्या असली तरी या ठिकाणी 500 पटसंख्या होणारा काहीच वेळ लागणार नाही असं मला वाटते. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.